नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लंडनच्या एका 5 स्टार हॉटेलची झटपट झलक देणार आहे. आपण जाणार आहोत लंडनच्या रॉयल लँकास्टर हॉटेलमध्ये. चला. लंडनचं हे रॉयल लँकास्टर हॉटेल. हे 5 स्टार हॉटेल लंडनच्या प्रसिद्ध हाइड पार्कच्या नजीकच आहे. ह्या उंच इमारतीत वर हॉटेल रूम्स आणि खाली मीटिंग रूम्स, पार्टी हॉल्स, कॉन्फरन्स हॉल्स आणि रेस्टॉरंट्स असे होते. शिरल्या मी इथे खिडकी शेजारी बसले आणि मान वर करून इकडचे मजले मोजण्याचा प्रयत्न केला. मुंबईत सुद्धा टॉवरचं बांधकाम चालू असेल तर तिथे सुद्धा मी असंच करते. मला खात्री आहे की तुमच्यापैकी काही जण गंमत म्हणून माझ्यासारखंच करत असतील. अंकांची उजळणी झाल्यावर मी रिसेप्शनला विचारून मी इथे लॉबीमध्ये कोर्स सुरू होण्याच्या आधी बसले. ह्या लाऊंज एरियामध्ये, वेटिंग एरियामध्ये असे मस्त प्रशस्त सोफा सेट्स होते. छान कम्फर्टेबल मऊ मऊ गाद्या होत्या आणि छान उश्या होत्या. क्षणभर वाटलं बसून एक पुस्तक घ्यावं छानसं आणि इथे बसून वाचत बसावं. आत्ताच्या ट्रेंडनुसार हॉटेल एकदम मोठं, स्पेशियस आणि मिनिमलिस्टिक असं मला वाटलं. उठण्याचं अजिबात मन नव्हतं, पण म्हटलं जरा वरचा मजला पाहून येऊयात. पहिल्या मजल्यावर असे छोटे छोटे कॉन्फरन्सेस आणि पार्टी हॉल्स असे होते. हॉटेलचा सगळा स्टाफ अगदी रिस्पेक्टफुल आणि चांगला होता आणि त्यांची सर्व्हिस खूप चांगली होती. मला वाटतं 5 स्टार हॉटेलमध्ये हेच वैशिष्ट्य असतं की तुम्हाला तिकडची सर्व्हिससाठी ते चार्ज करतात. हल्ली असे डिजिटल इंडिकेटर्स लावतात कुठली मीटिंग कुठल्या हॉलमध्ये सुरू आहे त्यासाठी. मला या हॉटेलचं डेकोरेशन आवडलं. अगदी साधं, सोपं, मोजकं आणि क्लासिक. ही भांडी पितळेचीच असावी बहुतेक असं मला वाटलं. आधी घरोघरी वापरल्या जाणाऱ्या पितळेच्या भांड्यांना आता 5 स्टार हॉटेल्समध्ये अगदी डेकोरेशनचं स्थान मिळालंय. हल्ली टाकाऊतून टिकाऊ ही थीम सुद्धा बहुतेक हॉटेल्समध्ये प्रचलित आहे. जसं आता हे बटरफ्लाईज लंडनच्या मॅप पासून तयार केलेले आणि हा एक छोटासा घुबड आहे आणि कोपऱ्यात काही पुस्तकं ठेवलेली वाचायला. हे डेकोरेशन पीसेस दिसायला सिंपल जरी दिसले तरी त्यांची किंमत कदाचित हजारात किंवा लाखात असावीत. आणि ही किंमत त्या कलाकृतीच्या निर्मिती करणाऱ्या कलाकाराच्या वेळेची असावीत असं मला वाटते. एकंदरीत ह्या लाऊंज एरियामध्ये, लॉबीमध्ये किंबहुना या हॉटेलमध्ये खूप प्रसन्न वाटलं. हॉटेलचं साधं पण मॉडर्न लुक मला खूप आवडलं. आता इकडच्या टॉयलेट फॅसिलिटीज कसे होते ते आपण पाहूयात. इथे एक ॲडिशनल स्पेस होती. छान मोठमोठे मिरर्स होते, आरसे होते. म्हणजे आपल्याला तयार व्हायचं असेल, मेकअप वगैरे करायचं असेल तर ती जागा उपयुक्त होती त्यासाठी. इथे बसण्यासाठी असे स्टूल्स दिलेले. तुम्ही इथे बसून छान मेकअप करू शकतात. कोपऱ्यात हात धुवून झाल्यावर छान क्रीम होती. क्रीम किंवा बॉडी लोशन म्हणू शकतात. म्हणजे हात धुतल्यावर तुम्ही ते लावू शकतात. मला इकडचं सगळ्यात छान आवडलं की इथे टिश्यूज नव्हते आणि हात पुसायला असे नॅपकिन्स होते जे वापरून तुम्ही या बिनमध्ये टाकू शकतात जे नंतर धुतले जाणार. इतकं छान आहे की ह्या बाथरूम मधून बाहेर निघावं असं वाटतच नाही. मला या समोरच्या रूममध्ये जायचं होतं. मी तुम्हाला इकडचं खाणं दाखवते. जर तुम्ही ब्रेकफास्ट नीट केला नसेल तर तुम्हाला इथे आल्या आल्या छान पेस्ट्रीज किंवा असे क्रोसॉन्स, कुकीज, फळं असे होते. दुपारी लंचसाठी खूप छान असं स्प्रेड होतं. त्यांच्या पद्धतीप्रमाणे लंचमध्ये सँडविचेस, सॅलेड्स, रॅप्स आणि डेझर्टमध्ये केक्स, कप केक्स, कोणासाठी फळं. एका डेझर्टवर तर सोन्याचं वरख लावून दिलेलं. ही कटलरी ना अस्सल चांदीची होती आणि छान जड होती आणि छान चमकत सुद्धा होती. तुम्ही सुद्धा माझ्यासारखं नोटीस केलं का हो? घोड्याचा हा क्लोजअप फोटो, घोड्याचं डेकोरेशन आयटम आणि भिंतीवर ठिकठिकाणी घोड्यांचे क्लोजअप शॉट्स या हॉटेलमध्ये पाहायला मिळतात. तसंच मधमाशीच्या पोळ्याच्या आकाराचे हे लाइटिंग सिस्टम्स किंवा लाइटिंग अरेंजमेंट्स हॉटेलभर पाहायला मिळतात. मला खरंच राहवलं नाही आणि मी इकडच्या स्टाफला विचारलं. ते म्हणाले की या हॉटेलच्या छतावर बी हाईव्स आहेत. म्हणजे त्यांचा स्वतःचा मधमाशी पालनाचा व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायातून उत्पन्न झालेलं मध ते या हॉटेलमध्ये दैनंदिन वापरतात. जसं मी सुरुवातीला म्हटलं,
हाईड पार्क अगदी हॉटेलच्या हाकेच्या अंतरावर असल्या कारणाने मधमाशांसाठी तर पर्वणीच झाली. तसंच ह्यांचा घोड्यांचा व्यवसाय सुद्धा आहे आणि जे ओनर्स आहेत त्यांना घोडे सुद्धा खूप आवडतात. म्हणून 1967 मध्ये सुरू झालेल्या ह्या हॉटेलचं जेव्हा रेनोव्हेशन करण्यात आलं तेव्हा त्यांनी घोडे आणि मधमाशी ह्या थीम्स पासून इन्स्पिरेशन घेऊन त्यांनी या हॉटेल्सचं रेनोव्हेशन केलं. माझा एकंदरीत या हॉटेलमधील अनुभव खूप छान होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.